राजू समझो सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी आई मुक्ताबाई आणि काळोबा देवस्थानची यात्रा दिमाखात साजरी होत आहे। पूर्ण पंचक्रोशीत नावाजलेलं नारायणगाव हे गाव आपलं यात्रा दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी खूप चांगली भरत आहे। आम्ही सगळे नारायणगाव किराणा व्यापारी असोसिएशनचे सगळे सभासद, उपाध्यक्ष, अध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी हे सगळे एकदम व्यवस्थित आम्ही देवीसाठी साडी चोळी आणि शेरणीचा दुसरा दिवस आज यात्रेचा आहे, तर आम्ही सगळे मिळून देवीसाठी साडी चोळी अर्पण केली आहे। प्रथमतः मी आपले धन्यवाद मानतो आणि अध्यक्षांना धन्यवाद देतो की त्यांनी प्रथम वर्षी पहिल्यांदाच असं एक सामूहिकपणे आपण सगळ्यांनी किराणा असोसिएशन एकत्र येऊन देवीला चोळी पातळ अर्पण करण्याचा एक संकल्प केला आणि त्यानिमित्ताने सर्व किराणा व्यावसायिक विथ त्यांच्या पत्नी परिवारासह सगळे उपस्थित आहेत। मी प्रथमतः सर्व सभासदांचं आभार मानतो, धन्यवाद देतो। आपली ही ग्रामदैवत आई मुक्ताई हिचा आज यात्रा महोत्सवाचा दुसरा दिवस, पंचक्रोशीतील सगळ्यात मोठी यात्रा आहे आणि त्यानिमित्ताने येथील व्यवसाय सुद्धा, कारण लांबून इथे लोक या यात्रेनिमित्त येतात, मग मुंबई आजूबाजूच्या सगळं गाव परिसरातून या यात्रेनिमित्त इथे येतात आणि त्यातच आपल्या व्यापाराला नक्की वाढ होते, व्यापारात वाढ होते। अशीच ही वाढ होत राहो हीच आई मुक्ताईचरणी प्रार्थना आहे। सर्व या यात्रेनिमित्त सर्व गावकऱ्यांना किराणा व्यापारी असोसिएशन तर्फे मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज नारायणगाव यात्रेनिमित्त आमच्या व्यापारी असोसिएशनला जो यात्रा कमिटीने मान सन्मान दिला, चोळी पातळाचा मान दिला, त्याबद्दल पहिलं ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीचं सदस्य धन्यवाद। यात्रेच्या शुभेच्छा सर्व ग्रामस्थांना यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा।